आणि आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। नाशिक, वसई विरार आणि ठाण्यातही ठाकरे बंधूंची युती होणार आहे। त्यामुळे महापालिकांचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नाशिक महानगरपालिका होती जिथे मनसेला पहिल्यांदा सत्ता मिळालेली होती। त्याच नाशिक महापालिकेमध्ये आता ठाकरे बंधूंची युती होतीये। उद्धव ठाकरेंची सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिकचा विचार केला तर काय असेल संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला? सध्या नाशिकला 122 नाशिक महानगरपालिकेच्या जागा आहेत आणि या जागा वाटपामध्ये सध्या तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना हाच मोठा भाऊ बघायला मिळते आहे। साधारणतः 70 पेक्षा जास्त म्हणजे 72च्या आसपास जागा प्राथमिक जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिल्या जाऊ शकतात आणि उर्वरित 50 जागा ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असू शकतात। परंतु हे फक्त 2 पक्षांच्या संदर्भातला जागा वाटपाचा हा फॉर्म्युला आहे। यामध्ये अद्याप डावी आघाडी म्हणजे माकपचे 3 ते 4 उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत। त्यांना कुठे ॲडजस्टमेंट करायची हा प्रश्न यामध्ये महत्त्वाचा आहे। सातपूर विभागामधनं माकपचे 3 ते 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। त्याचबरोबर शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वेळेस म्हणजे 2017 मध्ये त्यांचे 6 नगरसेवक निवडून आलेले होते। ते सध्या ठाकरेंच्या आणि मनसेच्या युतीबरोबर चर्चा त्यांची चालू आहे। त्यामुळे त्यांना कुठे ॲडजस्ट करायचं हा एक प्रश्न आहे आणि काँग्रेसचा मुद्दा सध्या तरी आधांतरी आहेत। मनसेचे नेते आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे करत आहेत। त्यामुळे काँग्रेसचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी इतर जे मित्रपक्ष आहेत ज्यांना ठाकरेंची शिवसेना आपल्यासोबत घेऊ इच्छित आहे त्यांना कुठे ॲडजस्टमेंट करायची हा सध्या कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे जागा वाटपाचं जे मी आता फॉर्म्युला सांगितला तो 5 ते 10 जागांनी पुढे मागे होऊ शकतो। मात्र नाशिकच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असणार आहे आणि त्या खालोखाल मनसेला जागा मिळणार आहेत। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।